आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर। नमस्कार, आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धुळे मनपाला टाळे, वृद्ध दलित महिलेच्या घर तोडफोडीवरून आंदोलन। बातमी सविस्तर। धुळे महानगरपालिकेकडून 75 वर्षीय दलित महिला मंदाबाई भाले यांचे घर बेकायदेशीरपणे पाडल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी व दक्ष पत्रकार संघाने शुक्रवारी मनपाच्या मुख्य गेटला कुलूप लावून गेट बंद आंदोलन केले। संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, पीडित महिलेचे पुनर्वसन करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलन दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन समज दिल्यानंतर सोडून दिले। प्रकरणाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। SPJ न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल, धुळे। जगन्नाथ नगर येथे मंदाबाई भाले यांचं आयुक्ताने ठरवलेलं जे काही अतिक्रमण घर होतं ते त्यांनी 14 एप्रिलला त्यांनी नोटीस दिलेली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोटीसनंतर त्यांनी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं। 70 ते 80 वर्ष त्या ठिकाणी वास्तव करणारे मंदाबाई भाले हे 80 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव करत आहेत। वास्तव करत असताना त्यांना विश्वासात न घेता त्यांचं घर त्या ठिकाणी नेस्तानाबूत केलं आणि त्यांना बेघर केलेलं आहे। या संदर्भामध्ये मंदाबाई भाले यांनी 13 दिवसापासून आमरण उपोषण केलेलं आहे। त्या आमरण उपोषणामध्ये त्यांची जी काही परिस्थिती आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत गेली आणि त्याच्यानंतर पश्चिम पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी बळजबरी उचलून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं। त्याच्यानंतर दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीचे शंकर अण्णा यांच्या माध्यमातून हे प्रकरण आम्ही आयुक्तांपर्यंत आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यापर्यंत ते प्रकरण सांगितलं की यांना त्याच ठिकाणी वास्तव करण्यासाठी जागा देण्यात यावी। जर दिली नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू। तर त्या माध्यमातून काल आम्ही धुळे शहरामध्ये जो काही आयुक्त आलेला आहे हा रोबोट आहे याचं बॅनर आम्ही काल तयार केलं आणि ते बॅनर देखील महानगरपालिकेच्या समोर लावलेलं होतं, गोपालटी जवळ लावलेलं होतं। त्या बॅनरला आयुक्त एवढा घाबरला, जर तू इतकाच जर घाबरतो, तुला शासनाचा पगार मिळतो, या ठिकाणी धुळे शहराची जी काही लोक कर भरतात त्या पगारातून त्या पैशातून तुझा पगार होतो, मग तू दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागतो का? या ठिकाणी असा प्रश्न होतो। कारण की हा रोबोट आहे, हा रोबोटप्रमाणे काम करतो। कोणीतरी याला आदेश देतं आणि आदेशाचं हा पालन करतो। जसं एखादी कुत्रा आपण पाळतो आणि त्या कुत्र्याला सांगितल्यानंतर तो भुकतो, अशा प्रकारची परिस्थिती ही नितीन कापडणीस आयुक्ताची झालेली आहे। या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आजीबाईंना ही फक्त दलित समाजाची आहे म्हणून या ठिकाणी तिच्यावर आणण्यात आलेलं आहे। धुळे शहरामध्ये 108 असे अतिक्रमणधारक लोक राहतात की त्यांनी ती जागा बळकवलेली आहे। या ठिकाणी आयुक्त कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, कारण की त्याच्याकडनं आयुक्ताला मलिदा भेटलेला आहे असं आमच्या कानावर महानगरपालिकेच्या काही लोकांकडनं मिळालेलं आहे। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सांगतो की मंदाबाई भाले यांना त्याच ठिकाणी वास्तव्य देण्यात यावं। त्याच्यानंतर ती जी काही जागा आहे त्या ठिकाणी त्यांना 2-3 रूमचं घर बांधून देण्यात यावं। त्यांचा जो काही संसार उद्ध्वस्त केलेला आहे तो उद्ध्वस्त केलेला संसार त्यांना परत त्या ठिकाणी घेऊन द्यावा, महानगरपालिकेच्या खर्चातून ते देण्यात यावं। जर केलं नाही तर याच्यानंतरची जी काही पुढची प्रोसेस असेल दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलनाची मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी प्रक्रिया करू। त्यांना एक पत्र पण आम्ही दिलेलं आहे की कलेक्टर मॅडमांना जर 48 तास म्हणा किंवा 3 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे, 3 दिवसामध्ये जर आम्हाला त्यांच्याकडनं ठोस असा काही पुरावा मिळाला नाही की मंदाबाई भाले यांना आम्ही कशा पद्धतीने तिथे वास्तव करू, जर 3 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी आंदोलन करून आणि आंदोलनाची दिशा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार आहोत। आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ।
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर.